नक्कीच, कारण काही दिवसांपूर्वीच मनसे आणि ठाकरे सेना या दोन्ही पक्षांमधल्या जागा वाटपाचा तिढा अशा बातम्या आपण पाहत होतो। अनेक जागांवर या दोन्ही पक्षांमध्ये तिढा होता, त्याबद्दल काही पत्रकार परिषदेत स्पष्टता मिळते का? त्याचसोबत इतर काही म्हणजे युती संदर्भात बोलण्याच्या विषयास त्या व्यतिरिक्त पण इतर काही घोषणा होते का ते देखील पाहणं महत्त्वाचं आहे। थोड्याच वेळात पत्रकार परिषद पार पडणार आहे। तर आपण बघतोय ही पत्रकार परिषद अत्यंत महत्त्वाची आहे, कारण गेल्या 20 वर्षांपासून दुरावलेले ठाकरे बंधू, एकमेकांपासून दुरावलेले, शिवसेना सोडून राज ठाकरे यांनी शिवसेनेचा नेतेपदाचा सदस्यत्वाचा त्याग करत महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष स्थापन केला आणि त्यानंतर आज 20 वर्षांनंतर 2 दशकांनंतर ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत। राजकीय युतीची घोषणा तर झालेली आहे, तर जे दुरावलेलं ठाकरे कुटुंब होतं ते देखील आज या युतीच्या निमित्तानं जोडलं गेलेलं आहे। असंच हे दृश्य पाहावं आपण बघतोय की गेल्या अनेक दिवसांपासून हिंदी सक्तीचा जो GR निघाला होता त्याला विरोध करत मोर्चा काढणार असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं आणि त्यानंतर 5 जुलैला अगदी 6 महिन्यांपूर्वी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे 20 वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर एकत्र आले होते आणि आज आपण बघतोय हेच ठाकरे बंधू गेल्या 6 महिन्यांपासून अनेक बैठका, अनेक चर्चा, अनेक कौटुंबिक समारंभ, सामाजिक कार्यक्रम तसंच खासगी कार्यक्रम आणि मोर्चासाठी देखील एकत्र आले होते। त्यामुळे राज ठाकरेंचा मनसे हा महाविकास आघाडीमध्ये येणार का अशी शक्यता असताना आपण बघतोय उद्धव ठाकरेंनीच महाविकास आघाडी सोडून राज ठाकरेंसोबत एका नव्या युतीची घोषणा केली आहे आणि आजच त्या युतीची घोषणा करण्यासाठी म्हणून ठाकरे बंधू निघालेले आहेत। दोन्ही सेनांच्या सैनिकांसाठी आजचा हा दिवस, आजची ही पत्रकार परिषद अत्यंत आश्वासक अशीच म्हणावी लागेल, कारण फोटोग्राफर झालेल्या निवडणुकांमध्ये ठाकरे सेनेला आलेलं अपयश आणि मनसेला आलेलं अपयश आणि त्यानंतर आता होऊ घातलेल्या या निवडणुका, त्यामुळे या निवडणुकांमध्ये मराठी मन, मराठी जन कशा पद्धतीनं ठाकरेंच्या पाठीशी उभं राहतं हे पाहावं लागेल। आणि आज आपण बघतोय मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलेले ठाकरे कुटुंबीय आज मात्र या निवडणुकांसाठी देखील एकत्र आल्याचं पाहायला मिळालेलं आहे। थोड्याच वेळात या युतीची ऐतिहासिक अशी युतीची घोषणा होणार आहे। गेल्या अनेक दिवसांपासून खरं तर काही मुद्द्यांवर दोन्ही पक्षांकडून एकत्र लढा देण्यात आला। मराठीचा मुद्दा असो, हिंदी सक्तीचा असो, त्याचबरोबर परप्रांतीयांचा मुद्दा आणि त्यानंतर सरकारवर काही मुद्द्यांवर ताशेरे ओढणं असो, या सगळ्याच मुद्द्यांवर दोन्ही पक्षांकडून एकत्रित मोर्चे काढण्यात आले, सभा घेण्यात आल्या, बैठकांचा सिलसिला सुरू झाला। त्यानंतर